समुद्र हा वैश्विक समुद्र मानला गेला आहे. पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे, प्रदूषकांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे हे शिंपले ॲट अ टाईम सगळे मेले. मला त्या दृष्टीने कोकणवासियांचं अभिनंदन करावंसं वाटतं, कारण कोकणातले तसे किनारे आपले अजूनही चांगले आहेत. असं म्हणतात की समुद्र आपल्याकडे काही ठेवत नाही. ह्या माशाची गंमत अशी आहे की तो सेक्स चेंज करतो. पहिलं तर थँक्यू सो मच मॅम, तुम्ही पॉडकास्ट द्यायला तयार झालात. पावसाळा सुरू झाला आहे. आत्ता सगळीकडे समुद्र हा विषय, कोस्टल रिजन हा विषय खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणून सरकारने पण खूप मोठा एक इनिशिएटिव्ह सुरू केला. तर त्याच्यात आपण हे सगळं विचार करताना फक्त युटिलिटी प्रिन्सिपल म्हणजे उपयुक्तता काय आहे समुद्राची ही बघतो. पण ती उपयुक्तता करताना समुद्र ही एक वेगळी सिस्टीम आहे, त्याचा एक वेगळा एक पार्ट आहे आणि त्याहीपेक्षा त्याची स्वतःची हेल्थ आहे, ह्याच्याबद्दल विचार करत नाही. तर मी अगदी बेसिकपासून, म्हणजे आपण हा पॉडकास्ट करणार आहोत तो असा करणार आहोत की सामान्य माणसाला सुद्धा समजलं पाहिजे की आपल्याजवळ, आपण जर कोकणात राहत असू तर तो समुद्र काय आहे, म्हणून हा पॉडकास्ट केला. फार छान गप्पा आधी झालेल्या, त्यामुळे मी फक्त सुरुवात करतो आणि तुम्ही मला हे सांगा की समुद्र ॲज अ सिस्टीम हे नक्की काय आहे तुमच्या दृष्टीने. आता समुद्राचा जेव्हा आपण विचार करायला घेणार तर पहिल्यांदा म्हणजे माझ्या डोळ्यासमोर येतं की समुद्र तयार कसे झाले असतील. तर पृथ्वीची उत्पत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण खूपदा ऐकतो किंवा वाचतो सुद्धा, की जेव्हा पृथ्वी निर्माण झाली आणि त्याच्यातून ती थंड होत असताना पाऊस पडला किंवा त्याच्यामध्ये सॉलिड्स म्हणजे जमीन तयार झाली आणि तो पडणारा पाऊस जमिनीवरून जेव्हा त्याचे ओघळ म्हणा किंवा त्याचे प्रवाह जेव्हा वाहत होते आणि ते खोलगट भागाकडे गेले आणि तिथे जमा झाले, तर याच्यातून जमिनीतले क्षार त्या पाण्यामध्ये मिसळत गेले आणि समुद्रांची निर्मिती झाली. पण मी जेव्हा समुद्राबद्दल वाचत असते किंवा त्याचे वेगवेगळ्या मिथकांमध्ये सुद्धा आपल्याला समुद्रांचा उल्लेख आढळतो, तर तिथे असं प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही सुमेरियन असू देत, इंका संस्कृती असू देत, माया संस्कृती किंवा अगदी आपली हिंदू, तर याच्यामध्ये असं दिसतं, म्हणजे गमतीशीर गोष्ट आहे की समुद्र हा वैश्विक समुद्र मानला गेला आहे. की समुद्राची उत्पत्ती ही वैश्विक म्हणजे ती आधीपासूनच होती आणि मग बाकीच्या गोष्टी तयार झाल्या. म्हणजे समुद्र हा एक उत्पन्न करणारा गोष्टी किंवा सृष्टी उत्पन्न करणारा असा त्याच्यामध्ये येतो, त्या गोष्टींमध्ये येतो. आणि मग प्रत्येक कथांमध्ये जातक कथा किंवा तुमच्या इतर मिथक जे आहेत, तर त्याच्यामध्ये कोण ना कोणतरी देव आहे किंवा कोणतरी एक त्या समुद्रातून उत्पन्न झाला आणि त्यांनी पुढच्या सृष्टीला रचलं असं दिसतं. पण जेव्हा आपण आत्ताच्या म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा समुद्राचा विचार करतो तर असं दिसतं की पृथ्वीवरचं जे सगळ्यात जास्त भाग आहे तो या समुद्राने व्यापलेला आहे. आणि आपण जो प्राणवायू घेतो आपल्या जगण्यासाठी त्यातला 50% भाग जो आहे तो समुद्रातून येतो. आणि ह्या समुद्रामध्ये असणारी जी जीवसृष्टी, कारण उत्पन्न जीवसृष्टीची जी हे झाली, निर्मिती झाली किंवा उत्क्रांती झाली ती समुद्रामधून झाली. आणि मग जमिनीवरती प्राणी पक्षी म्हणा किंवा वनस्पती हे आले. तर ह्या दृष्टीने समुद्र आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे की आपल्याला मिळणारा 50% ऑक्सिजन जर त्याच्यापासून मिळत असेल तर खरंच म्हणजे आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तो जर नष्ट झाला तर आपण इमॅजिनच नाही करू शकत की पुढे काय होईल. नक्कीच. तुम्ही म्हणालात की समुद्र नष्ट झाले तर आपला प्राणवायू नष्ट होईल. तर हे वाक्य फार इंटरेस्टिंग आहे की हा विचार फार कमी वेळेला केला जातो. तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल का जास्त. असं आहे, समुद्रामध्ये जी प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक उत्पादकता, तर त्या फायटोप्लॅन्क्टन्समुळे ती होत असते. म्हणजे जे सूक्ष्म वनस्पती अल्गी ज्याला आपण म्हणतो, तर ते किंवा इतर ज्या वनस्पती पाण वनस्पती आहेत तर त्या प्रकाश संश्लेषण करत असताना त्याच्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते. आणि ही म्हणजे बाय प्रॉडक्ट म्हणून येतं ते, आणि हे नंतर आपल्या हवेमध्ये ते मिसळला की आपल्यालाही उपयोगी पडतो तो. समुद्र ही एक खूप गुंतागुंतीची रचना आपल्याला म्हणता येईल की त्याच्यामध्ये
जे प्राथमिक उत्पादक आहेत त्यांच्यापासून प्राणवायूची झाली निर्मिती, पण त्याचबरोबर ते प्रकाश संश्लेषण करून अन्नही तयार करतात. बरोबर. त्यांच्यावरती इतर जे सूक्ष्मजीव आहेत, झूप्लँक्टन आहेत, त्या झूप्लँक्टनवरती आणखीन पुढचे मोठे जीव अवलंबून असतात. असं करत करत जर आपण ही कडी बघितली तर ही कडी आपल्यापर्यंत येऊन पोचते, म्हणजे ही अन्नसाखळी आपल्यापर्यंत येऊन पोचते. तर यातला कुठलाही एक दुवा जरी निखळला तर ही अन्नसाखळी विस्कळीत होणार. मग जेव्हा आपण समुद्राच्या आरोग्याचा विचार करत आहोत तर त्याचा पहिला परिणाम जो होईल तो त्यातल्या ह्या प्रायमरी प्रोडक्शन करणारे जे आहेत वनस्पती प्लवंग त्यांच्यावर होईल. त्यांच्यामुळे मग ही पुढच्या ज्या काही कड्या आपण म्हटल्या किंवा लेव्हल्स ज्या आहेत तर त्या हे खराब होत जातील किंवा त्यांच्यावरती त्याचा परिणाम होत जाईल. ओके. हां, मग आता हे लक्षात आलं. मग आपण म्हणतो की समुद्राचे, आपला विषयच आहे की समुद्राच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. तर तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. मग मुळात समुद्राची तब्येत खराब झाली ह्याचे निकष काय आपण ठरवू शकतो? आता अगदी एक सोपं नेहमीच्या बघण्यातलं आपलं उदाहरण सांगते मी, की ज्याला आपण एक खूप आश्चर्यकारक फिनॉमिना असं म्हणतो आणि त्याच्याकडे लोक अगदी खूप मोठ्या प्रमाणाने आकर्षित होतात. तर नॉक्टिल्युका किंवा बायोइल्युमिनेसन्स हा शब्द तर तू ऐकला असेल. खूपदा आता आपल्याकडे कोकणामध्ये, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 2016 पासून आपल्याकडे ह्या घटना आता वारंवार दिसतात, की साधारण डिसेंबरच्या पुढे आपल्याकडे समुद्रामध्ये प्रकाश चमकला किंवा निळ्या रंगाने समुद्र चमकला किंवा त्या लाटांवरती आपल्याला निळसर हिरवा प्रकाश दिसतो, अशा बातम्या सुरू झाल्या. आणि जेव्हा त्याचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे तो एक फेनॉमेना कशामुळे घडला तर तिथे नॉक्टिल्युका हे जे डायनोफ्लॅजेलेट्स आहेत तर त्यांची संख्या वाढली. तर हे जे नॉक्टिल्युका आहेत ते जेव्हा खळबळतात किंवा जेव्हा त्यांना लाटांमध्ये खळबळवले जातात तेव्हा त्यांच्या शरीरातून ते हा प्रकाश, जसे काजवे प्रकाश हे निर्माण करतात तसं त्या पद्धतीचा तो प्रकाश त्यांचा बाहेर पडतो. हा एक प्रकारे म्हणजे त्यांनी त्यांच्या भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी पण ते त्याचा उपयोग करतात. पण आपल्या दृष्टीने काय होतं की आपल्याला ते छान निळा रंग दिसतो, त्याच्यावर प्रकाश दिसतो चमकणारा आणि एक काहीतरी कुतूहल वाटतं आपल्याला, म्हणून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो किंवा आकर्षित होतो. मी जेव्हा सुरुवातीला 2016-17 ह्या नॉक्टिल्युकाचं मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्वेशन केलं तेव्हा त्यांचा आकार अगदी टाचणी आपली जी असते ना तिच्या डोक्या एवढा असा होता. एवढे सूक्ष्म दिसतात ते आपल्याला डोळ्याला, म्हणजे आपण अगदी नीट बघितलं तर बोबा, तुमचे आताचे जे बोबा ड्रिंकमधले बोबा असतात तशा पद्धतीचे ते हे दिसतात, ठिपके दिसतात आपल्याला. तर त्यावेळेला ते छोटे होते आकाराने. आता जेव्हा त्यांचा अभ्यास केला, त्यांचं निरीक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचा आकार खूप वाढलेला आहे आणि त्यांनी आपल्या शरीरामध्ये काही शेवाळाच्या पेशींना राहण्यासाठी जागा दिलेली आहे. आता हे सगळं काय आहे तर नॉक्टिल्युका मुळात जे आहेत तर जिथे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं तिथे ते येतात, कारण त्यांच्या शरीरातल्या ज्या शेवाळाच्या पेशी आहेत ते त्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून आपलं प्रकाश संश्लेषण करणार आहेत आणि नॉक्टिल्युकाला एक प्रकारे खाद्य किंवा अन्न पुरवणार आहेत. त्याच्या बदल्यात नॉक्टिल्युकाने त्यांना राहण्यासाठी आपल्या शरीरात जागा दिली, म्हणजे हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअलिझम आहे हा. तर ह्या पद्धतीने ते दोघंही एकमेकांबरोबर राहतात. आता कार्बन डायऑक्साईड केव्हा वाढतो समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये की ज्या वेळेला काही प्रदूषित घटक असतील किंवा ऑइल लीक्स आहेत किंवा काही कारणांमुळे समुद्रामध्ये असणाऱ्या गोष्टी कुजल्या तर त्याच्यामध्ये तिथे ते कार्बन डायऑक्साईड तयार होणार. आणि एक असंही दिसतं की कार्बन डायऑक्साईड जिथे जास्त असेल तिथे ऑक्सिजन कमी असतो, म्हणजे हे एकमेकांशी व्यस्त याच्यामध्ये प्रमाणामध्ये असतात. म्हणजेच थोडक्यामध्ये ऑक्सिजन नसेल म्हणजे तिथे डेड झोन तयार झाली. तर ह्या ठिकाणी ह्या नॉक्टिल्युकांची संख्या वाढते. म्हणजे आपण जे बघतो ते दिसायला छान आहे पण ते समुद्र खरं तर आजारी पडलेला आहे हे दाखवतं. अगदी. ओके. आणि मग आपण म्हणतो हे 2016 आहे, म्हणजे तेव्हापासून आपल्याला रील्स नाही म्हणणार पण फोटो बघायला यायला लागले.
मग त्याच्या आधी हे नव्हतं, म्हणजे कुठेतरी समुद्र बऱ्यापैकी सुदृढ होता असं आपण म्हणू शकतो. हो, हं. कारण समुद्र हा जो आहे ना, तो स्वतःला नेहमी एका बॅलन्समध्ये ठेवत असतो. मगाशी मी तुला जे वैश्विक समुद्राचं एक हे सांगितलं की जे सगळीकडे आपल्याला वाचायला मिळतं, तर त्यावेळेला असंही त्याच्यात नमूद केलेलं आहे. म्हणजे मी अगदी खूप साऱ्या ह्या मिथक किंवा मायथॉलॉजीच्या याच्यातल्या गोष्टी मी वाचत होते, तेव्हा असं दिसलं की हा जो वैश्विक समुद्र होता त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होता. ओके. कारण त्यावेळेला ही निर्मितीची प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक रासायनिक भौतिक घडामोडी घडत असतील आणि त्याच्यातून पुढे तो स्थिर झाला. समुद्र हा नेहमी एका बॅलन्स्ड किंवा संतुलित स्थितीमध्ये असतो. सुरुवातीला जेव्हा त्याच्यात निर्मितीची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला तो गोंधळलेल्या स्थितीमध्ये किंवा केऑस होता त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं. आणि हा केऑस किंवा ती जी काही स्थिती होती ती हळूहळू एका लेव्हलला आली, सजीवसृष्टी निर्माण झाली आणि समुद्र हा एका स्थिर स्थितीकडे आला. म्हणजे त्याच्यातले जर आपण घटक बघितले तर ते खूप फ्लक्च्युएट होत नाहीत. म्हणजे आता क्षारता जरी म्हटलं, पावसाळ्यामध्ये थोडीशी ती कमी होते, उन्हाळ्याच्या वेळेला ती वाढते, पण ती एका ठराविक टप्प्यापर्यंत ती असते. पण ज्या वेळेला समुद्रामध्ये काहीतरी वेगळे बदल होतात, त्याची निरीक्षणं जर आपण केली आणि त्याच्यावरून आपल्याला काही निष्कर्षही काढता येतात की जसं आता कार्बन डायऑक्साईड वाढला तर तिथे नॉक्टिल्युका वाढले, हा एक आपल्याला दिसतो. किंवा काही ठिकाणी जिथे ऑक्सिजन नाही आहे आता, तर तिथे जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला मासे सापडणार नाहीत किंवा अगदी जे इतर सूक्ष्मजीव आहेत तेही सापडणार नाहीत. जेव्हा समुद्राच्या तळावरती किंवा त्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जर त्या वाळूमध्ये प्रदूषक अडकून बसली तर तिथे असणारे फिल्टर फीडर्स म्हणजे जसे शिंपले किंवा मुळे आहेत ते आपल्याला सापडणार नाहीत. तर ह्या घटनांवरून किंवा ह्या निरीक्षणांवरून आपल्याला सहज कळतं की इथे काहीतरी चुकतंय किंवा इथे समुद्राचं काहीतरी हे तंत्र बिघडलेलं आहे. बरं, आता मग तुम्ही म्हणालात फिल्टर फिडर्स ही कन्सेप्ट अनेक लोकांसाठी नवीन आहे आणि तो एक फार महत्त्वाचा पूर्ण कोस्टल इकोसिस्टम म्हणजे एज इफेक्ट आपण म्हणतो, टेरेस्ट्रियल आणि कोस्टल, याचा जो एज इफेक्ट आहे त्याच्यात फिल्टर फिडर्सचं खूप जास्ती महत्त्व आहे. सो त्याच्याबद्दल प्लीज सांगा थोडं. हां, आता फिल्टर फीडर्स ह्याच्यामध्ये लोकांनी आपल्याकडे हे मसल्स किंवा हिरवे वाकुंडे बघितले असतील. हे 2 त्याला शेल्स असतात आणि त्याच्या आतमध्ये तो प्राणी राहत असतो. तर आता हा प्राणी जेव्हा आपला शिंपला थोडासा उघडून पाणी आत घेतो तर त्या पाण्याबरोबर जीवनावश्यक असे जे त्याचे खाद्य कण असतील ते, ऑक्सिजन, ह्या गोष्टी आत येतात आणि हा शिंपला बंद करून त्या आतमध्ये घेतलेल्या पाण्यामधनं तो ते अन्नकण घेतो. तर आता ह्याला काही तोंड नाही, आपल्यासारखं खाण्यासाठी तसं तोंड नाही आहे, पण त्याला त्याचं जे तोंड आहे त्याच्यासाठी ते छोटे अन्नकण तिथपर्यंत ढकलले गेले पाहिजेत. तर ते काम तो आपल्या गिल्सच्या मदतीने किंवा कल्ल्यांच्या मदतीने करतो. त्या कल्ल्यांवरच्या ज्या धाग्यांसारखे फिलामेंट्स त्यांचे जे असतात त्यामुळे, आणि एक स्पेशल अवयव त्यांच्यामध्ये लॅबियल पाल्प्स असं त्याला म्हणतात की तो तोंडाच्या बाजूला एक पापुद्र्यासारखे भाग असतात, त्याच्या मदतीने हे अन्नकण तोंडाच्या दिशेने ढकलले जातात. ह्याला आम्ही फिल्टर फीडर किंवा गाळून, पाण्यातनं तो गाळून घेतो अन्न म्हणून. तर हे असे शिंपले आपल्याकडे तसरे मुळे आहेत किंवा हे वाकुंडे आहेत असे आपल्याला किनारपट्टीत सापडतात. पण ते फिल्टर करून तो जो आत घेतो त्यांचं एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने महत्त्व काय, म्हणजे संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्व काय? तर आता कसं होतं की ज्या वेळेला बाजूचं पाणी खराब आहे ते ह्याला कळतं, म्हणजे सेन्स करू शकतात ते. त्यांच्यावरती जी मॅन्टल किंवा त्यांची जी त्वचा आहे त्या त्वचेतल्या त्यांच्या पेशी हे सेन्स करतात की पाण्यामध्ये काहीतरी बदल आहे. मग ऑक्सिजन कमी असेल, कार्बन डायऑक्साईड वाढला आहे किंवा काही प्रदूषक आहेत, हे सेन्स केल्यानंतर हा प्राणी आपलं आपलं शिंपला उघडत नाही. त्यामुळे काय होतं की त्याची आतमध्ये उपासमार होते. कारण पाणीच त्यांनी आतमध्ये घेतलं नाही, त्याच्यातनं अन्नकण येणार होते, पण बाहेरचं पाणी प्रदूषित असल्यामुळे त्यांनी आपला शिंपला उघडला नाही, पाणी आत घेतलं नाही. त्यामुळे आतल्या पाण्यामध्ये त्यांनी बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड तो साचत राहणार, त्याला अन्नकण मिळणार नाहीत.
त्याचबरोबर त्यांनी जे उत्सर्जित केलेले पदार्थ आहेत ते पण त्या पाण्यामध्ये राहतात. म्हणजे एकंदरीत म्हणजे तसं म्हटलं तर मग शिंपल्याच्या आतलं जे वातावरण आहे हे दूषित होतं. ओके. आणि मग असं जर ते दूषित झालं तर त्याचा परिणाम त्याच्या मृत्यूमध्ये होऊ शकतो. तर अशा घटना म्हणजे मी बघितलेल्या आहेत की काही ठिकाणी जिथे हे तसरेमुळे काही वर्षापूर्वी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सापडत होते. ओके. पण तिथे पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे, प्रदूषकांमुळे किंवा इतर गोष्टींमुळे हे शिंपले ॲट अ टाईम सगळे मेले. हो. आणि मग तिथे जेव्हा आपले मासेमार ते शिंपले काढून विकतात, बरोबर. जेव्हा ते मग काढायला गेले तेव्हा तिथे पूर्ण मृत झालेले ते हे होता, थर होता या शिंपल्यांचा. आणि तिथली जी वाळू होती, कारण हे वाळूमध्ये थोडे 15 सेंटीमीटरपर्यंत आतमध्ये असे राहतात, तर ती काळी झाली होती. अरे बापरे. कारण हे मृत झाल्यामुळे त्यांच्या शरीराच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून जे घटक तयार झाले हायड्रोजन सल्फाईडसारखे, त्याने ती पूर्ण ही जी होती किनारपट्टीचा तो जो भाग होता तो सगळा खराब झाला. पण हे आता मी विचारायचं का, तुमचा पूर्ण अभ्यास कोकण पट्ट्यात आहे, मग हे फक्त मुंबईच्या किनारपट्टीवर घडतं की आपण बऱ्यापैकी जे चांगले म्हणजे तरीही अजून प्रदूषित न झालेले आपण जे किनारपट्टी बोलतो तिथेही असं घडलेलं दिसतंय तुम्हाला? नाही, तिथे असं सहसा घडत नाही. म्हणजे ती जर किनारपट्टी तिथे म्हणजे मला त्या दृष्टीने कोकणवासियांचं अभिनंदन करावंसं वाटतं. कारण कोकणातले तसे किनारे आपले अजूनही चांगले आहेत. म्हणजे एवढे काही असे प्रदूषित किंवा तिथे घाण टाकली जाते, सांडपाणी तिथे येतं आहे असं फारसं आढळत नाही. काही ठिकाणी आहे, नाही असं नाही. पण मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईचे जे किनारे आहेत ते तिथे खूप हे प्रदूषकच खूप त्याच्यामध्ये टाकले जातात. म्हणजे इंडस्ट्रीयल हे आहेत, सांडपाणी आहे किंवा घरगुती सांडपाणी, हॉटेल्समधनं जाणारं सांडपाणी, हे सगळं तिथे ओतलं जातं. ओके. मग आपण त्याच्यावर आलोय म्हणून मग हे काय फिनॉमिनन आहे की आपण गेटवे ऑफ इंडियाला बरेच वेळेला बघतो की साधारण भयंकर पावसाळा आणि भरतीचा विषय असला की लिटरली समुद्र बाहेर सगळी घाण ओकताना दिसतं आपल्याला. मग तो काय फिनॉमिनन आहे, म्हणजे त्याचा काही अर्थ आहे का? एक असं म्हणतात की समुद्र आपल्याकडे काही ठेवत नाही, तो सगळं तुम्ही दिलेलं त्याला परत करतो. ओके. तर तीच ही हे होते. कारण काय होतं की इतका कचरा आपण समुद्रात टाकत असतो, अननोईंगली नोईंगली हे होतं, कळत नकळत. पण काय झालं की समुद्र ही सगळं म्हणजे आपली घाण टाकून देण्याची जागा अशी असा काहीतरी आपला समज झालेला आहे. समुद्र हा कार्बन सिंक आहे. तो आपल्या हवेमध्ये जास्त झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो घेऊन त्याचं सिक्वेस्ट्रेशन आम्ही त्याला म्हणतो की तो साठवून ठेवतो, ट्रॅप करतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठलीही घाण टाकली तर तो समुद्र त्याच्यावरती काहीतरी घळ करेल आणि त्याला बदलवेल. काही गोष्टी अशा असं म्हणजे प्लॅस्टिक आहे आपलं, तर प्लॅस्टिक हे काही बायोडिग्रेडेबल नाहीच आहे. त्यामुळे हे जे असे जे काही कचऱ्याचे ढीग असतात ते लाटेबरोबर काही आतमध्ये जातातही. पण जेव्हा समुद्र खवळतो पावसाळ्यामध्ये त्यावेळेला ह्या लाटा सगळ्या ती घाण घेऊन येतात आणि ती परत किनाऱ्यावरती टाकून दिली जाते. मग आता परत म्हणजे मी ज्या विषयावर मला आणायचं होतं त्या विषयाचे तुम्हीच हे काढलं म्हणजे उल्लेख केला ते म्हणजे प्लॅस्टिक. आता प्लॅस्टिक आणि समुद्राचं नातं हे फारच वाईट आहे, हे म्हणजे तुम्हीच एकदा बोलला होता. तर बेसिकली आपण म्हणतो की प्लॅस्टिक डिग्रेडेबल नाही आहे, प्लॅस्टिक हे येते. पण काही असे आम्हाला उदाहरणं द्या जिथे तुम्हाला भीती वाटली की अरे हे जर घडलं पुढे आणि हे जर चालू असेल तर कसं समुद्र टिकेल. अशी तुमच्याकडे 100% उदाहरणं असाल तुम्ही अभ्यास करताय तर मुळात प्लॅस्टिक आणि समुद्राचं कनेक्शन एक जे फार निगेटिव्ह कनेक्शन येते आणि प्लस तुम्हाला आलेले अनुभव हे सगळं सांगा. प्लॅस्टिक बायोडिग्रेडेबल नाही आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा ते लाटांमध्ये खळबळत असतं तेव्हा त्याच्यावरती काही भौतिक रासायनिक प्रक्रिया होतात. प्लॅस्टिकचं रूपांतर मायक्रोप्लॅस्टिकमध्ये म्हणजे अगदी सूक्ष्म कणांमध्ये होतं. आणि हे असे कित्येक टन मायक्रोप्लॅस्टिक आता समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगत आहे की जे आपल्याला फिजिकली काढणं शक्य नाही आहे. मग आपण पहिल्यांदा मायक्रोप्लॅस्टिकचा विचार करूया, मग त्याच्याबद्दल सांगते, मग
पुढे बोलू. तर मायक्रोप्लास्टिकचं या होतं तरी काय, असा जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर काय होतं, बऱ्याच वेळेला हे मायक्रोप्लास्टिक या जलचरांच्या अन्नातून त्यांच्या शरीरामध्ये जातं हो. आणि तिथे ते प्रोसेस नाही करू शकत त्याला, किंवा त्याला काढून नाही टाकू शकत. काही वेळेला हे मायक्रोप्लास्टिक त्यांच्या रक्तामध्ये सुद्धा येतं आणि हे सजीव म्हणजे तिथली जी अन्नसाखळी आहे, छोटे जीव मोठ्या जीवांकडनं खाल्ले जातात. असं करत करत ते मासे, ज्याच्यावरती आपण खूप अगदी अवलंबून असतो, किंवा मत्स्य खवय्ये त्याच्यावरती तुटून पडतात असे जे आपल्या आवडीचे मासे आहेत, त्या माशांच्या शरीरामध्ये सुद्धा हे मायक्रोप्लास्टिक जातं. आणि म्हणजे जेव्हा आपण ते खाणार तेव्हा ते मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातं. आणि असं जेव्हा आपल्या रक्ताची तपासणी केली गेली तेव्हा ही असं दिसून आलं की आता आपल्या रक्तामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक आहे. ओके, हे फार डेंजरस आहे की मनुष्याच्या रक्तामध्ये आता मायक्रोप्लास्टिक आलेले आहे. हो. सो तो इफेक्ट म्हणजे आपण प्रायमरी टू टर्शरी आणि आपण आता खातोय ते सगळ्या कंझ्युमर पर्यंत तो गेलेला आहे मायक्रोप्लास्टिक. अगदी बरोबर. ओ माय गॉड. हे तर हे त्यातला हा म्हणजे धोका जो आहे महत्त्वाचा तो हा आहे. आणि दुसरं कसं होतं की आता प्लॅस्टिकमध्ये अनेक गोष्टी आहेत. प्लॅस्टिकच्या आपल्या सिंगल यूज प्लॅस्टिक आहे, किंवा पिशव्या आहेत, जाळी काही वेळेला जी समुद्रामध्ये तुटून टाकून दिली जातात. तर ह्या सगळ्यांचाच त्या समुद्राच्या पर्यावरणावरती किंवा त्यातल्या सजीवांवरती खूप धोकादायक असा त्याचा परिणाम होतो. तर आता अगदी उदाहरण सांगते की आपल्याकडे व्हेल्स किंवा डॉल्फिन्स मरून किनाऱ्यापाशी येऊन पडतात, किंवा ते स्ट्रँडिंग होतं त्यांचं, ह्या घटनाही आपल्याकडे घडत आहेत. तर त्यातल्या म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांनी मरून पडलेल्या व्हेलचं डिसेक्शन केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्याच्या पोटामध्ये जवळपास 40 किलोहून अधिक प्लॅस्टिक होतं. 40 किलो? हो. म्हणजे तो व्हेल ॲक्च्युली त्याच्या पोटामध्ये एवढं जर प्लॅस्टिक असेल, म्हणजे ते पोट भरलेलं आहे पण त्याच्या उपयोगाचं काहीच नाही आहे, न्यूट्रिशियस काहीच नाही आहे. त्यामुळे तो व्हेल उपासमारीने मेला असा निष्कर्ष काढण्यात आला. हे एक उदाहरण झालं. असे आपल्याला म्हणजे व्हेल्स डॉल्फिन्सच्या बाबतीमध्ये तर हे दिसतंच. इव्हन कासवं जी आहेत समुद्रातली तेही ह्या प्लॅस्टिकचे पिशव्या वगैरे ज्या आहेत तर त्या शेवाळ समजून खातात. तिथेही हेच घडतं. आणि दुसरा परिणाम असा होतो की बऱ्याच वेळेला ते त्याच्यात गुरफटतात. आणि हे श्वसन करणारे प्राणी आहेत, व्हेल्स काय डॉल्फिन्स किंवा कासव. श्वसनासाठी त्यांना पाण्यावरती यावं लागतं, पण त्या ह्याच्यात जाळ्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्ये किंवा या सगळ्या कचऱ्यामध्ये गुरफटल्यामुळे त्यांना वरती येता येत नाही, श्वास घ्यायला वर येता येत नाही, त्यामुळे मग ते मृत होतात. ओके. पण मग आपण म्हणजे मी भाटे किनारपट्टीवर मध्ये एकदा टर्टल म्हणजे फुल कम्प्लिटली मॅच्युअर अडल्ट टर्टल मेलेली सापडलेली आहे, किंवा गणपतीपुळ्याला मध्ये एक मोठा व्हेल सापडला होता. तर हे सगळं ते त्याचं कारण असू शकतं का? असू शकतं. मग कसं होतं की एकदा एक तर पोटामध्ये हे गेलं, प्लॅस्टिक गेलं, दुसरं काही खाता येत नाही किंवा ते पचत म्हणजे ते प्लॅस्टिकचा शरीराला काही उपयोग नाही, त्यामुळे एक तर ते उपासमारीने मरतात. अशा वेळेला जेव्हा ते आजारी, कारण हे एकदा अन्न मिळालं नाही तुम्हाला तर तुमचं शरीर हळूहळू त्याला एक हे करायला लागतं, म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अन्नापासून आपल्याला जी एनर्जी मिळते ती न मिळाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर गोष्टी शरीरामध्ये घडायला लागतात. मग असे जे डॉल्फिन्स किंवा व्हेल्स आहेत ते कुठल्याही बॅक्टेरियाच्या अटॅक किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाला बळी पडू शकतात. ओके. आणि मग एकदा ही प्रक्रिया म्हणजे ही चेन रिॲक्शन आहे, अन्न न मिळाल्यानंतर होणारी चेन रिॲक्शन. ओके. मग आता मग एक थोडासा ह्याला अलाइड प्रश्न की जर आपण असे कोस्टल इकोसिस्टीम जर खराब करत असू, म्हणजे हे वाईट आहे, एक वेळ आपल्याला मासे मेलेले खराब आहेत हे समजणं योग्य, पण ते आपण खायला वापरतोय आणि त्यातनं आपल्यात मायक्रोप्लास्टिक येत आहेत हे अजून भयंकर. मग प्रश्न असा की ह्याच्यावर मायक्रोप्लास्टिक तयार होणं हे आपण किती झालेत काय झालेत हे करूच शकत नाही.
मग ह्याच्यावर उपाय काय की व्हॉट विल बी द सोल्युशन टू दिस? नाही, सोल्युशन म्हटलं तर हे सगळ्यांनीच म्हणजे जागतिक स्तरावरती करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सनी सुद्धा हा इनिशिएटिव्ह घेतला आहे की समुद्रामध्ये प्लॅस्टिक न जाणं हा एक गोल आहे. म्हणजे आता युनायटेड नेशन्स दरवर्षी काही गोल्स ठरवतं की बाबा आम्हाला या 2030पर्यंत ह्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये अंडर वॉटर जे आहेत त्यांची हेल्थ किंवा समुद्राची तब्येत जपणं हा एक त्याच्यामधला भाग येतो. आणि सगळेच देश या युनायटेड नेशन्सचे सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरती त्या गोष्टी बंधनकारक असतात. मग आपण म्हणून आपण आता हल्ली प्लॅस्टिक कमी वापरा किंवा प्लॅस्टिकच्या जे काही सिंगल यूज प्लॅस्टिक हे करा वगैरे अशा ज्या काही हे ठरवतो आहोत, योजना करतो आहोत, तो त्याचा एक भाग आहे. पण ही शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आहे. देश म्हटला की देशातले नागरिकही आले, प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की आम्ही आमच्याकडून इथे काही दूषित गोष्टी टाकणार नाही. म्हणजे माझा परिसर माझी जबाबदारी. हो. हे जर इंडिव्हिज्युअल कम्युनिटी लेवलवर झालं तर ते खूप जास्ती होऊ शकतं. बरोबर. आता मी थोडासा पुढे जातो की आपण हे सगळं बघितलं. आता एक अनेक प्रकल्पांपैकी कोकणात चाललेला सर्वात मोठा प्रकल्प ज्याला एक कम्युनिटी बेनिफिट मिळालंय, एम्पॉवरमेंट झाले, इकॉनॉमिक ग्रोथ झाले आणि त्याचं एक वलय तयार झाले, ते म्हणजे ऑलिव्ह रिडली टर्टल्स. आणि वेळासला मोठा प्रकल्प सुरू झालाय. अर्थात गावखडी बीच, भाटे बीच, जे समुद्र किनार तारकर्ली या किनारपट्टीवर ORTचं आता संवर्धन केलं जातं. कुठेतरी ORTs हे महत्त्वाचे आहेत असं समजतात लोक. पण ते सोडून असे कुठले स्पीशीज आहेत, म्हणजे तुम्ही ORTबद्दल बोलायलाच, पण असे कुठले स्पीशीज आहेत ह्याचं आपण कन्झर्वेशन करून त्याला एक टुरिस्ट अँगल देऊन त्याचा आपण एक इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट करू शकतो कोकणातल्या लोकांसाठी? तुम्हाला हे सांगू शकता का? हे ऑलिव्ह रिडली टर्टल्सचं संवर्धन हे गरजेचं आहेच. कारण समुद्रातली जी इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. जसं आता आपण टायगर प्रोजेक्टमध्ये टायगरला महत्त्वाचं म्हणजे मध्यवर्ती मानून आपण गोष्टी केल्या. कारण का तर त्याचं संवर्धन केलं तर त्याच्या आजूबाजूचं जे इकोसिस्टीम आहे तिचंही आपोआप संवर्धन आणि संरक्षण होईल. तर तोच एक हेतू आपला ORTमध्ये आहे. पण ह्याचबरोबर मला असं वाटतं की जेव्हा मी स्क्युबा डायव्हिंग करताना मागे प्रोजेक्टच्या वेळेला स्क्युबा डायव्हिंगमध्ये समुद्राच्या किनाऱ्याचा खालून अभ्यास आम्ही करत होतो. तर त्यामध्ये आपल्याकडे कोरल्स म्हणजे प्रवाळ आणि स्पॉन्जेस म्हणजे हे दोन जे आहेत ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे का आहेत ते आधी सांगते. कारण कोरल ही ह्या सगळ्या इकोसिस्टीमचा एक बेस आहे. कारण त्या ठिकाणी जलचरांना निवाऱ्याच्या जागा मिळतात, अन्न मिळतं तिथे त्यांचं, आणि कोरलच्या प्रजातींबरोबर काहींचा सहसंबंध असतो. आणि जर ह्या प्रजाती किंवा ह्या कोरल रीव्स आहेत किंवा त्याचे जे खडक आहेत त्यांचं जर आपण संरक्षण केलं तर पर्यायाने आपण त्या वरच्या सगळ्या टप्प्यांना एक संरक्षण दिल्यासारखं होतं. तर ह्याचा एक अभ्यास आपल्याकडे होणं गरजेचं आहे. आणि स्पॉन्जेस म्हणजे स्पॉन्ज आपल्या दृष्टीने तर खरं तर तो आर्टिफिशियलच आपण बघितला असतो. पण आता इथे मी अभ्यास करत असताना हा स्पॉन्जचा एक नमुना आहे की हा ॲक्च्युली प्राणी आहे. म्हणजे एक प्राणी नाही आहे, प्राण्यांचा समूह आहे. जसं कोरल हा प्राण्यांचा समूह आहे, ते समूहाने राहतात. कोरलमध्ये आता आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे कोरल्स आपल्याकडे पण सापडतात. तर ते मी आता इथे म्हणजे माझ्याकडे आहेत त्याच्यातले हे आर्टिफिशियल आहेत. सरकारने आता अलाउड पण नाही केलंय ते बाळगायला. म्हणून पण असे जे कोरल्स आपल्याकडे आहेत त्याचं आणि हा स्पॉन्ज असे मी अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला इथे 20 प्रजाती स्पॉन्जेसच्या आपल्या किनारपट्टीमध्ये आहेत. तर हे दोन्ही जे जीव आहेत प्रवाळ आणि कोरल्स हे खूप वातावरणावरती, पर्यावरणावरती, समुद्राच्या एकंदरीत सगळ्या स्थितीवरती अवलंबून असतात. म्हणजे पाण्यामध्ये जरासा जरी फरक झाला म्हणजे टेम्परेचर जरा जरी 1 सेल्सिअसनी कमी जास्त जरी झालं तरी यांच्यावरती परिणाम होतो. क्षारता कमी जास्त झाली तरी यांच्यावरती परिणाम होतो.
पण हे पुन्हा निर्माणही होतात, म्हणजे त्यांच्या कॉलनीज ज्या आहेत त्या परत तयार होतात. तर ह्या दृष्टीने आपल्याला त्या दोन्ही जीवांचंही जर संवर्धन, अभ्यास करून संवर्धन आणि संरक्षण करता आलं तर त्यामुळे कोकणाच्या किनारपट्टीवरची जी जैविक हे आहे, जैवविविधता आहे पाण्याखालची, तिला आणखीन आपल्याला जपता येईल, वाढवताही येईल. हे इंटरेस्टिंग काय की अंदमानमध्ये हे केलेलं दिसतं हो, की त्यांनी काही छोटे छोटे आयलंड्स आहेत तिथे त्यांनी ठेवूनच दिलंय ते पूर्ण, की ज्याने स्कुबा डायव्हिंगमध्ये ते मुळात कोरल्स दाखवतात. आणि कोरल्सचं एकदा जतन झालं किंवा कोरल्स आपण हेल्दी येथे निश्चित केलं की मग बाकीचे जैवविविधता व्यवस्थित होतेच, सुदृढ राहतेच. मग ही खूप चांगली कन्सेप्ट आहे. फक्त आता कोरल्सबद्दल सांगताना कोरल ब्लिचिंग ही एक कन्सेप्ट वाचली होती. तर कोरल ब्लिचिंग होतं म्हणजे नक्की काय होतं सांगू शकाल का? आता जसं मी म्हटलं मगाशी की कोरल्स हे खूप सेन्सिटिव्ह आहेत. पाण्यातला कुठलाही घटक कमी जास्त झाला, बदलला तरी त्याचा त्यांच्यावरती परिणाम होतो. आता मगाशी बोलताना आपण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण समुद्रामध्ये वाढते, म्हणजे समुद्राचं थोडक्यात ॲसिडिफिकेशन होते असं आपल्याला म्हणता येईल. कारण कार्बन डायऑक्साईड पाणी मिक्स झालं की कार्बोनिक ॲसिड तयार होतं. कोरलचं जे सांगाडे असतात ते कॅल्शियम कार्बोनेटचे असतात आणि कॅल्शियम कार्बोनेटवरती ॲसिडची प्रक्रिया माहिती आहे, आपण शाळेमध्ये तर खूप बघितलेलीच असेल. तर तीच गोष्ट इथे मग जेव्हा हे वाढलेलं आहे समुद्राचं ॲसिडिफिकेशन होतं तेव्हा घडते आणि कोरल्स डेड होतात, मृत होतात. तर जेव्हा आपण कोरल्स बघतो ते खूप छान रंगीबेरंगी वगैरे आपल्याला ते दिसतात, कारण त्या प्रजातीनुसार ते जेव्हा स्वतःचं हे स्त्रवत असतात तेव्हा त्या कलरचे पिगमेंट्स त्याच्यामध्ये असतात. पण जसे ते मृत होतात तेव्हा पूर्ण तो कोरलचा जो हे आहे समूह आहे किंवा कॉलनी आहे ती ब्लीच होते, म्हणजे ती पांढरी पडते. पांढरी पडली याचा अर्थ ते त्यातले जीव मृत झाले. पण एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये की जेव्हा कोरल्सना, आता आपण म्हणतो की कोरल्स तर इतके छोटे सिलेंट्रेटा ग्रुपमधले प्राणी आहेत, त्यांना ब्रेन नाही आहे, पण ते हुशार आहेत माझ्या मते. कारण जेव्हा असे बदल पाण्यामध्ये होत आहेत हे त्याच्या लक्षात येतं त्यावेळेला ते त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यावरती त्याच्यातून जगण्यासाठी किंवा सर्वाईव्ह होण्याचाही प्रयत्न करतात. तर काही वेळेला अचानक ही कोरल्स खूप फ्लोरोसंट कलरनी चमकताना दिसतात. कदाचित हा त्यांचा संदेश देण्याचा हे असेल आजूबाजूच्या इतर कोरल्सना की इथे डेंजर आहे, काहीतरी धोका आहे. आणि काही वेळेला काही कोरल्स त्याच्यावर त्या परिस्थितीवरती मात करून सर्व्हाइव्ह पण होतात. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं आत्ताचं चित्र तर आपल्याला 80% कोरल्स जी आहेत जगातली, ऑलमोस्ट 80% ही आता मृत होत चाललेली आपल्याला दिसतं. मग आपण ऑस्ट्रेलियातलं मला वाटतं ग्रेट बॅरियर रीफ आहे ते पण ब्लीच व्हायला लागलेलं आहे. हो, तेही आहे. लक्षद्वीप सारखी जी हे आहे तिथेही ही फेनॉमेनन हा जो आहे ब्लिचिंगचा तो नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे कोरल रीफ्सबद्दल एक फार वेगळी माहिती आणि सगळं जे माहीतच नाही आहे ते कळलं. पण अजून एक प्रॉब्लेम आपलं बोलण्यात आलेला तो असा होता, तो म्हणजे एक्झॉटिक स्पीशीज, की फॉरेन, आपण एक्झॉटिक म्हणू किंवा फॉरेन स्पीशीज इकडे येत आहेत, ते अतिक्रमण करतात आणि मग आपल्या इंडिजिनियस एंडेमिक स्पीशीजना कुठेतरी त्रास होतो, प्रजातींना त्रास होतो. तर त्याची उदाहरणं, पण त्याच्या आधी हे काय होतं आणि कसं होतं हे सांगा. काय होतं की बऱ्याच वेळेला असे काही मासे म्हणा किंवा काही जलचर आहेत की जे दिसायला खूप सुंदर आहेत, पण ते आपले स्थानिक प्रजाती नाही आहेत, दिसायला छान आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला ॲक्वेरियम बिझनेसमध्ये ही गोष्ट घडते की त्याच्यामध्ये असे मासे किंवा जलचर, एक ती कासवंसुद्धा त्याच्यामधनं येतात, आणली जातात. तर ती ह्या प्रजाती झपाट्याने वाढणाऱ्या जर असतील तर त्या टँकमध्ये हळूहळू ठेवणं मुश्किल होऊन जातं. आणि मग अशा वेळेला त्यांचं करायचं काय हा एक प्रश्न पडतो. मग हे जलचर मासे हे सोडले जातात, नदीमध्ये सोडले जातात, गोड्या पाण्यातले असतील तर ते त्याप्रमाणे. आणि मग ह्यांची वाढ तिथे खूप झपाट्याने होते आणि तिथे असणारी जी काही स्थानिक मासे असतील किंवा इतर जलचर असतील त्याला हे खायला सुरुवात करतात.
आणि मग काही दिवसांनी काही महिन्यांनी असं लक्षात येतं की तिथे हेच मासे जास्त झालेले आहेत आणि आपले जे मूळ मासे होते, स्थानिक मासे होते, ते नाहीसे झाले आहेत. ॲलिगेटर गार फिश म्हणून एक सध्या आपल्याकडे मिळतो बघायला काही ठिकाणी म्हणजे स्पेशली कोल्हापूर वगैरे त्या साईडला गोड्या पाण्यातला आहे. गोड्या पाण्यातला आहे, त्याच्यात ते सोडले जातात आणि मग तिथली ती स्थानिक प्रजातींना तिथे धोका निर्माण होतो. कालच मी एक वाचत होते उदाहरण की अमेरिकेमध्ये एका ठिकाणी त्यांनी गूज बार्नॅकल्स किंवा काही वेगळ्या प्रकारचे ऑयस्टर्स कालवं तिथे सोडण्यात आली आणि नंतर जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचंच प्रमाण खूप वाढलं आहे आणि तिथल्या जे स्थानिक हे होते कालवं म्हणा किंवा इतर जे शेलफिशेस होते त्यांच्या प्रजाती हळूहळू कमी किंवा नष्ट होत चालल्या. मग हे सगळ्याच ठिकाणी घडत असतं अशा गोष्टी. जेव्हा आपण कुतूहल म्हणून किंवा गंमत म्हणून ह्या जलचरांना आणतो आणि मग नंतर आपल्याला त्याचं पुढची हे करणं, संगोपन करणं जमत नाही, त्यावेळेला त्यांना आपण सोडून देतो. पण हा विचार त्यावेळेला डोक्यामध्ये येत नाही की हे आपल्याकडचे नाही आहे, तर त्याचा परिणाम काय होईल. तिलापिया आता हा मासा जो आहे हा मोझाम्बिक किंवा आफ्रिकन याच्यामधून आणला गेला आणि हा माशाचा म्हणजे तो खाण्यासाठी वापरतो आपण, तो लागतोही चांगला आणि झपाट्याने वाढतो. मराठीत काय म्हणतो तिलापियाला? तिलापियाला चिलापी म्हणतात. हा, तर तुम्ही जर भिगवण वगैरे या साईडला गेलात तर तिथे हा मासा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. चिलापी म्हणून तो दिला जातो. आपल्याकडेही काही ठिकाणी त्याचं संवर्धन होतं, म्हणजे संवर्धन करण्याच्या दृष्टीने तो मासा आहे चांगला, पण त्याचं जर आपण एकट्या माशाचं कल्चर केलं, संगोपन किंवा त्याचं संवर्धन केलं तर, कारण ह्या माशाची गंमत अशी आहे की तो सेक्स चेंज करतो. हां, म्हणजे नर आणि मादी, जर समजा नर आपल्या तलावामध्ये नुसतेच नर मासे असतील तर त्याच्यातले काही मासे आपला सेक्स बदलून मादी होऊ शकतात किंवा वायसे वर्सा. आणि मग यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रजनन होतं, झपाट्याने होतं ते. आणि मग थोड्याच दिवसामध्ये आपल्याला असं दिसतं की तलाव पूर्ण हा या माशांनी भरून गेलेला आहे. तर हा मासा आपल्याकडे आणून आता आपण त्याचं संवर्धन करतो, पण ज्या वेळेला हे लक्षात आलं की तो खूप झपाट्याने वाढतो आणि त्याच्याबरोबर जर आपण इतर मासे गोड्या पाण्यातले आहेत हे, तर गोड्या पाण्यातल्या इतर माशांबरोबर याचं संवर्धन करायला गेलो तर ते ह्या माशांमध्ये कॉम्पिटिशन झाल्यामुळे त्यांचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणून मग आता त्याचं मोनोकल्चर म्हणजे किंवा सिंगल तिलापिया माशाचं कल्चर याबद्दल सांगितलं जातं. पण हे फक्त कन्झम्पशनसाठी की ते दिसायला छान आहेत वगैरे असे आहेत म्हणून? नाही, हे खाण्यासाठी म्हणून वापरले जातात. मग असं कधी झालंय का की आपला एक इंडिजिनियस मासा आधी होता, तो आता पूर्णपणे नामशेष झाला आणि त्याच्याऐवजी त्याला पूर्ण एका माशाने रिप्लेस केलं, असं झालंय? असं तशी फारशी उदाहरणं नाही आहेत, पण आपण पुंटियस म्हणून आहे किंवा काही छोटे मासे आहेत. आपण खेडेगावांमधनं किंवा चिपळूण वगैरे साईडला जर गेलो आणि तिथल्या स्थानिक मासेमारांशी जर बोललो आपण, तर ते सांगतात आपल्याला की आता आम्हाला हे मासे मिळत नाही आहेत किंवा अचानक पाकूसारखे मासे त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. पाकू हा पण मासा काही आपल्याकडचा तसा नाही आहे. आता मला विचारायचं आहे की थोडं आपण शेवटाकडे येतो की व्हॉट्स द फ्युचर ऑफ हेल्थ ऑफ द सीज. म्हणजे आपण जर तुम्ही एक त्याचे अभ्यासक आहात आणि तुम्ही त्याच्यातच कंटिन्युअसली इतके वर्ष काम केलं आहे आणि रत्नागिरीसारख्या ठिकाणी आहात जिथून आपल्याला ॲक्सेसिबिलिटी मुंबईपासून गोव्यापर्यंत आहे, तुमचा वावर आहे, तर मग फ्युचर कसं वाटतं तुम्हाला, काय असेल? नाही, आता आपण खूप अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. म्हणजे वेगवेगळी डिपार्टमेंट्स याच्यामध्ये आहेत, म्हणजे अगदी कॉलेजेसपासून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा आता गव्हर्नमेंटचे सुद्धा आपल्याकडे ज्या फिशरीज डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटसारखे डिपार्टमेंट्स आहेत, यांच्या माध्यमातून आणि NGOज पण आता बरेच आपल्याकडे याबाबतीत काम करत आहेत की त्यांचा उद्देश काय आहे की एकतर लाईव्हलीहूड तर मिळालं पाहिजे, किनारपट्टीत राहणाऱ्या लोकांना उपजीविकेचं साधन मिळालं पाहिजे, पण त्याचबरोबर
समुद्रातली जी जैवविविधता आहे ज्याच्यावरती आपलं फ्युचर डिपेंड आहे तीही कायम राहिली पाहिजे. म्हणजे असं होता कामा नये काय की आता आपण काही वेळेला चर्चा करतो की काही माशांच्या प्रजाती आता आपल्याला मिळत नाही आहेत, दिसत नाही आहेत, त्या नामशेष झाल्या आहेत, त्यांना आपण काही परत निर्माण करू शकत नाही. तर तसं फ्युचर आपलं होऊ नये, तसं भविष्यात घडू नये या दृष्टीने बरेच हे लोक काम करत आहेत. स्टुडंट्स किंवा आताची जी पिढी आहे ती पण खूप त्या बाबतीमध्ये जागरूक आहे. पण तरीही कुठेतरी काही प्रयत्न कमी पडतात. समुद्रामध्ये प्लॅस्टिक जायचं ते काही थांबत नाही, प्रदूषक जायचं ते काही अजून थांबत नाही. तर हे सगळं चांगलं होण्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल. ओके, पण ती त्याच्या दिशेने वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. ओके, एक खूप छान गप्पा झाल्या. अजून बरंच काही बोलण्यासारखं आहे. आपले वी आर नॉट गोइंग टू स्टॉप हिअर, मला माहिती आहे, कारण की आपल्या बऱ्याच विषयांवर चर्चा होणार आहे सांगितलं. पण बिंग द फर्स्ट पॉडकास्ट आपला एक छोटासा राऊंड असतो, तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देईन. यू हॅव टू चूज द ऑप्शन अँड विदिन अ जिफी, म्हणजे काही सेकंडमध्ये तुम्हाला ते उत्तर द्यायचं. सो प्लास्टिक वाईट की तेल गळती वाईट? दोन्ही वाईट. ओके. मॅनग्रोव्स की कोरल रीफ? दोन्ही पाहिजे. ओके. संशोधन की जनजागृती? दोन्ही पाहिजे. ओके. हवामान बदल जास्ती भयानक आहे की प्रदूषण जास्ती भयानक आहे? प्रदूषण. समुद्र किनारा म्हणजे कोस्टल इकोसिस्टम की मरीन इकोसिस्टम? बोथ. ओके. डायव्हिंग की बोट सर्वे? व्हॉट वुड यू प्रेफर? डायव्हिंग. सागरी संवर्धन महत्वाचं की आर्थिक विकास महत्वाचा? सागरी संवर्धन जास्त महत्वाचं आहे. शार्क की डॉल्फिन? अभ्यास कोणाचा करायला आवडतो? दोन्हीचा. ओके. प्लॅस्टिक कमी करणं जास्ती महत्वाचं आहे की प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणं जास्ती महत्वाचं? प्लॅस्टिकचा वापर कमी करणं. ओके. नियम कडक करणं महत्वाचं आहे तुमच्या मते की जनजागृती करणं जास्ती महत्वाचं आहे? जनजागृती. मरीन इकोसिस्टमच्या अभ्यासासाठी विज्ञान महत्वाचं, स्ट्रॅटेजिकली उचललेलं पाऊल महत्वाचं? स्ट्रॅटेजिकली उचललेलं पाऊल. ओके. जैवविविधता महत्वाची की त्यांनी केलेलं उत्पादन महत्वाचं आहे? जैवविविधता. काही ठराविक दिवसांसाठी मासेमारी बंदी की नियंत्रित मासेमारी? नियंत्रित मासेमारी. अवेलेबल डेटाचा रिसर्च करणं की प्रत्यक्ष निरीक्षण करणं? तुम्हाला काय आवडतं? निरीक्षण करणं. सागरी अभयारण्याचा अभ्यास कराल की खुल्या समुद्राचा अभ्यास कराल? खुल्या समुद्राचा. आत्ता जर लोकांपर्यंत अवेअरनेस पोहोचवायचा असेल तर सरकार जास्ती महत्वाचं आहे की नागरिक जास्ती महत्वाचं आहे? दोन्हीही. समुद्र वाचवणं की समुद्राकडून शिकणं? समुद्राकडून शिकणं. थँक्यू सो मच मॅडम, खूप छान पॉडकास्ट झाला. आणि असेच आपण भरपूर पॉडकास्ट करूया. बरेच विषय आहेत. आत्ता ऑडियन्सेसना एकच सांगतो की स्वप्नाच्या मोहिते मॅडम बरोबर अजून 2-3 विषयांची चर्चा चालू आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर ते विषय हवे असतील, मॅडमकडनं ऐकायचे असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त येस म्हणा आणि येस म्हणून तुम्हाला त्या सगळ्याची उत्तरं मिळतील. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. खूप गप्पा मारायच्या होत्या, बरेच प्रश्न विचारायचे होते, तरीही अनेक गोष्टी मुद्दाम सामावायचा प्रयत्न ह्या पॉडकास्टमध्ये केलेला आहे. लक्षात घ्या, निसर्गाबद्दलची माहिती ही समजून घेणं गरजेचंच आहे. निसर्ग असेल तर मनुष्य आहे, मनुष्य असेल तर इतिहास आहे. आणि आता तुम्हाला ह्या पॉडकास्टमधनं एक तर 100% समजलं असेल की समुद्राची आत्ताची परिस्थिती काय आहे. अगदी आपण म्हणतो ना, कॅलॅमिटी ॲट आवर डोरस्टेप्स, तशी अवस्था आत्ता कोकणात झालेली आहे. निसर्गरम्य कोकण असं म्हटलं जातं, पण काहीच दिवसात त्याचं विकृतीकरण व्हायला वेळ लागणार नाही आहे. म्हणून आपण कोकणवासी म्हणून काय गोष्टी समजून घ्यायला हव्या, त्याचा कसा विचार करायला हवा, नक्की काय अवस्था आत्ता समुद्राची आहे, ही सगळी उत्तरं इथे मांडण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न ह्या पॉडकास्टमधनं केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना कोकणाबद्दल, त्याच्या निसर्गाबद्दल आणि त्याच्यापेक्षा समुद्राबद्दल आत्मीयता असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अजिबात कधीही विसरू नका, इतिहास मॅटर्स.